3年前不也漫不经心，一空跑早发现我不对劲。Tell me can you feel it? My heart is beating fast. Come a little closer, hope you like that. 一风吹的心情。हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रतूज लाईफ. तर आज मी तुमच्यासोबत माझं मंथली स्किन केअर रुटीन जे आहे ते मी शेअर करणार आहे. आणि त्यासाठी मी माझी सगळी तयारी आधीच झाली आहे. माझं स्टीमर, फेस स्टीम घेण्यासाठी माझं फेशियल मसाजर वगैरे. तुम्ही बघत असाल मला खूप ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्सचा प्रॉब्लेम आहे. सो मी आज माझी प्रॉपर डीप क्लिनिंग जी आहे स्किनची ती करणार आहे. तर चला तर मग सुरुवात करूया. आणि यापुढे मी असंच माझे डेली रुटीन किंवा स्किन रुटीन मंथली, वीकली जे आहे मी तुमच्यासोबत शेअर करत राहील. आणि मी कोणते प्रोडक्ट्स पण यूज करते ते पण. तर आज मी फेशियलसाठी यूज करत आहे रागा फेशियल किट. हे मी एका शॉपमधनं परचेस केलं होतं आणि मी आधी एकदा वापरून बघितलं आहे. तर मला त्याचा रिझल्ट खूप छान वाटला. आणि हे नॉर्मल टू ऑइली स्किनसाठी आहे. आणि माझी अशी नॉर्मल नाही पण ऑइली स्किन मात्र आहे, ऑइली टू कॉम्बिनेशन असते, म्हणून मी हे घेतलं. आणि याआधी पण मी यूज केलं तर मला त्याचा रिझल्ट खूप छान वाटला त्यासाठी. आणि हे बघा माझं पिल्लू, त्याला माहीत नव्हतं मी व्हिडिओ शूट करते. मग सांगितल्यानंतर तो लागला डान्स करायला. तर त्यानंतर मी माझं जे मसाजर आहे ते मी सेट करून घेतलं, व्यवस्थित पुसून घेतलं. आणि यामध्ये पण लगभग 5 स्टेप्स आहे मसाजरच्या. ब्रश वगैरे स्क्रबिंगसाठी आणि स्पंज क्रीमसाठी. तर मी ह्या सगळ्या काही यूज करत नाही, पण मेन ब्रश जे आहे आणि स्क्रबिंग ह्या 2 स्टेप मी यातला यूज करते. चला तर मग सुरुवात करूया. सगळ्यात आधी क्लिन्झिंग करायचं. त्यासाठी मी पहिले माझा फेस छान असा क्लीन करून घेतला आहे वेट वाईपने. आणि नंतर जे क्लिन्झिंग मसाजर आहे किंवा जे जेल आहे ते मी यूज करते. पहिलेच मी हातानेच यूज केलं, व्यवस्थित छान असं मसाज करून घेतला फेसचा. आणि त्यानंतर मी माझं जे मसाजर आहे ब्रशवालं ते मी यूज करणार आहे. ते पण या पुढे दिसेलच. आणि स्किनची ही मंथली, वीकली केअर घेतलीच पाहिजे. आपण रोज तर आपण मॉइश्चरायझर वगैरे लावतोच आणि सनस्क्रीन तर मस्ट आहे. पण वीकली आणि मंथली या दोन्ही गोष्टी पण आपण केल्या पाहिजे. त्यामुळे स्किन हेल्दी राहते आणि ब्राईट किंवा ग्लो पण आपल्या चेहऱ्यावर टिकून राहतो. आणि जे काही आपले पिंपल्स किंवा ब्लॅक हेड, व्हाईट हेड असतात, जर वीकली आपण क्लिनिंग केली तर जास्त काही त्याचा परिणाम होत नाही किंवा जास्त आपल्याला त्रास देत नाही. त्यामुळे आपल्याला वीकली हे स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. तर मी इथे माझं मसाजर जे आहे ते यूज करायला सुरुवात केलं आहे. आणि पूर्ण फेसवर राऊंड शेपमध्येच ते फिरतं. आणि यामध्ये लेफ्ट आणि राईट अशा दोन्ही बाजूने हे मसाजर आहे, जो ब्रश आहे तो फिरतो. या मसाजरमध्ये लेफ्ट, राईट आणि हाय आणि लो अशा दोन्ही टाईपचे जे स्विच आहे, जे बटन्स आहे ते दिलेले आहे. आपण त्यानुसार आपण ते कमी जास्त किंवा लेफ्ट राईट करू शकतो. आणि फेससोबतच आपल्याला नेकची पण तेवढीच क्लिनिंग करणे गरजेचे आहे. कारण फेस आणि नेक ह्याचा दोन्हीचा पण स्किन टोन जो आहे तो लगभग सेमच असतो. त्यामुळे नेकच्याही काळजी करणं किंवा क्लिनिंग करणं ही खूप गरजेची असते. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits. मी जर काही करत असेल आणि ते प्रियांशने ट्राय केलं नाही असं कधीच होत नाही. मी माझ्या स्किन केअरबद्दल किंवा मी घरात जी काही गोष्ट करत असेल ती प्रियांशला करायलाच पाहिजे. माहीत नाही का बरं. मी जसं फेशियल करते तर त्याला पण ते मशीन यूज करायचं आहे. त्याला गुदगुदी झाली पण असो. तर त्यानंतर माझं छान असं व्यवस्थित असं क्लिनिंग म्हणजे जे मसाजर आहे ते यूज करून झालं आहे. लगभग मी 5 मिनटं ते मसाजर यूज केलं. त्यानंतर मी वेट वाईपने ती पूर्ण स्किन जी आहे म्हणजे हे फेस वाईप ऑफ करून घेतला. आणि त्यानंतर दुसरी स्टेप आहे ती स्क्रबिंग. पण स्क्रबिंगच्या आधी मात्र आपल्याला स्टीम घ्यायची आहे. कारण ब्लॅक हेड, व्हाईट हेड जे आहे ते स्टीम घेतल्यानंतर हे प्रॉपर व्यवस्थित निघून जातात. कारण आपले जे स्किन जे आहे ते स्टीम घेतल्यामुळं लूज पडते आणि ओपन पोर्स जे आहे ते ओपन होतात. त्यातले जे ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स जे आहेत ते व्यवस्थित असं आपण इझिली काढू शकतो. त्यामुळे स्टीम ही खूप गरजेची असते. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways.
Grab my shades and hit the streets. No. माझी स्टीम ही छान अशी घेऊन झाली आहे. मस्त स्टीम घेतल्यानंतर चेहऱ्यावर पण एक वेगळाच ग्लो येतो. त्यानंतर स्टार्ट केला आहे मी माझं स्क्रबिंग. आणि हे जे रागाचं स्क्रब आहे ते खूपच जास्त छान आहे. आणि कारण त्यातले जे बीट्स असतात छोटे छोटे ते जास्त रफ आहेत, त्याच्यामुळे इझिली आपली जी स्टीम घेतल्यानंतर स्किनमधले जे ब्लॅक हेड व्हाईट हेड आहेत ते इझिली निघून जातात. तर तुम्ही बघत असाल पहिले मी 2च मिनटं फक्त हाताने त्याला रफ करून घेतलं. आणि या स्क्रबिंग यूज केल्यानंतर हलकीशी टिंगलिंग आपल्या फेसवर जाणवते. त्याने खूप छान वाटतं आणि इफेक्ट पण खूप छान पडतो. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No plan, chasing. 1 ते 2 मिनटं हाताने मसाज करून झाल्यानंतर मी हे स्क्रब मसाजर यूज करते आहे. मला पर्सनली हे मसाजर यूज करायला खूप जास्त आवडतं, कारण स्किनला जास्त हार्श पण नाही येते आणि खूप इझिली आणि स्मूथली हे आपल्या स्किनवर काम करतं. आणि त्यातल्यात एकसारखं प्रेशर पडतं आपल्या प्रत्येक ठिकाणी, चेहऱ्याच्या प्रत्येक पॉईंटला हे व्यवस्थित असं प्रेशर देतं. त्यामुळे मला हे मसाजर जास्त यूज करायला आवडतं. आणि हे मसाजर पण मी 1 ते 2 मिनटंच यूज करणार आहे, कारण स्क्रबिंग हे खूप नाही करायला पाहिजे चेहऱ्यावर, नाहीतर चेहरा जो आहे तो जास्त ड्राय पण होऊ शकतो जास्त स्क्रब केल्यानंतर. त्यामुळं 1 ते 2 मिनटं हे सफिशियंट आहे. परत मी एकदा हाताने व्यवस्थित असं चोळून घेते आहे आणि ज्या स्टेप्स आहे, जे प्रेशर्स आहे ते व्यवस्थित देऊन घेते आहे. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits पहिले in so स्टीम, many त्यानंतर ways. स्क्रबिंग याने पण आपले व्हाईट हेड ब्लॅक हेड्स हे खूप व्यवस्थित निघतात. पण त्यानंतरही आपल्या काही नोज पॉईंटला जे आहेत बऱ्याचशा ठिकाणी व्यवस्थित असे ते व्हाईट हेड्स वगैरे निघत नाही. म्हणून हे व्हॅक्यूमवाला जे मशीन आहे, जे मी ऑनलाईन ऑर्डर केलं होतं ते मी यूज करते. आणि याने खरंच खूप छान असा रिझल्ट मिळतो. प्रॉपर ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स हे व्यवस्थित असे क्लीन होतात. आणि यामध्ये 3 ते 4 टाईप्सचे नोझल्स आहे, जे आपल्या फोरहेड, नोज साईड या फिर लिप्स साईड या ठिकाणी आपण यूज करू शकतो. आणि खरंच खूप छान इफेक्ट आहे. व्यवस्थित असं ब्लॅक हेड व्हाईट हेड रिमूव्ह झाल्यानंतर आपली तिसरी स्टेप जी आहे ती आहे टोनिंग. टोनिंग म्हणजे आपल्या स्किनसाठी हायड्रेट करतं, स्किनला ब्राईट लुक देतं किंवा फ्रेशनेस फील होऊन जातं आपल्याला. आपल्या चेहऱ्यावर हे व्यवस्थित असं लावून घ्यायचं. मी 2 मिनटं पण नाही, हलकासा 1 मिनिट बस मी चेहऱ्यावर टॅबिंग करून घेते आणि छान असं मसाज करून देते. हे जे टोनर आपल्या चेहऱ्यामध्ये व्यवस्थित असं ॲब्झॉर्ब झाल्यानंतर त्यानंतर मग आपली स्टेप आहे 4 जेल मसाज. आणि हे जेल मसाज फक्त आपण चेहऱ्यावर व्यवस्थित असं मसाज करून घ्यायचं आणि पूर्ण जेल जे आहे हे चेहऱ्यामध्ये स्किनमध्ये जे आहे ते व्यवस्थित ॲब्झॉर्ब करून घ्यायचं आहे. तर इथे मी फक्त माझ्या हातांचाच यूज करत आहे. इथे मी कोणतंही मशीन यूज करत नाही, कारण मला जेल मसाज हा हाताने करायला खूप जास्त आवडतो. आणि जेवढा मसाज आपल्या हाताने होईल तो पण स्किनसाठी खूप चांगला आहे. Late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grab my shades and hit the streets. No plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name. Crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone, toss it in my bag. Today's for us, no time to lag. Feel the world just turning slow. त्यानंतर माझ्याकडे एक हँड रोलर आहे, जे मला चेहऱ्यावर यूज करायला जास्त आवडतं. आणि याने पण आपले जे ॲक्युरेट प्रेशर पॉईंट आहे ते व्यवस्थित असे प्रेशर आपण तिथे देऊ शकतो किंवा मसाज करू शकतो.
आणि हे जे आहे खूप इझी आहे कॅरी करण्यासाठी. आपण ट्रॅव्हलमध्ये पण कॅरी करू शकतो, कारण आपण प्रत्येक इलेक्ट्रॉनिक गोष्ट ही एक ट्रॅव्हलमध्ये कॅरी करू शकत नाही. त्यामुळे अशा काही गोष्टी आहे ज्या आपण घेऊन जाऊ शकतो आपल्यासोबत. तर इथे मी व्यवस्थित असं छान असं मसाजर माझं करून झालं आहे. इथे आपलं जेल मसाजर स्टेप संपली आणि आपली 5वी स्टेप आहे फेस पॅक. इथे कोणत्याही प्रकारची क्रीम मसाजर वगैरे काही दिलेलं नाही या पॅकमध्ये. डायरेक्टली जेल नंतर आपण फेस पॅक यूज करायचा आहे. तर मी चुकून हातावर घेतला, पण नंतर मग बाउलमध्ये घेऊन त्यामध्ये रोज वॉटर ॲड केलं आणि हलकीशी पेस्ट टाईप मी क्रीमी पेस्ट बनवली त्याची आणि माझ्या पूर्ण स्किनवर अप्लाय करून घेतली. हा जो पॅक आहे तो 10 मिनटं जरी आपण ठेवला तरी खूप सफिशियंट आहे. Woke up late, missed the morning glaze, but the sunlight hits in so many ways. Grabbed my shades and hit the streets, no plan, chasing vibes like seashells in the sand. Radio hums a tune I can't name, crooked smiles, crashing waves, no shame. Flip my phone. आफ्टर 10 मिनिट्स मी माझा फेस पॅक जो आहे जो रिमूव्ह केला आहे. व्यवस्थित असा फेस वॉश करून घेतला आहे. तर तुम्ही बघत असाल माझी स्किन खूप जास्त ग्लोवी आणि सॉफ्ट झाली आहे. तर अशाच माझ्या स्किन रुटीनबद्दल मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओ शेअर करत राहील. आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्लॉग असेच बघत राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय.